नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मॉर्निंगच्या मेसच्या डब्यांसाठी मी बनवणार होती डाळ पालक. त्यासाठी इथे मी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आणि आता हा पालक जो आहे तो छान असा मी बारीक चिरून घेते. सगळा पालक इथे माझा चिरून झालेला आहे आणि डाळ पालक करताना मी डाळ आणि पालक एकत्रच कुकरमध्ये शिजण्यासाठी लावत असते. तर इथं हा पालक जो आहे तो मी सगळा असा बारीक चिरून ठेवला आणि लगेच डाळी पण धुवून घेते. डाळ पालक बनवायला मी थोडीशी तुरीची आणि थोडीशी मुगाची अशा दोन्ही डाळी वापरत असते. तर थोडीशी तुरीची डाळ घेतली, थोडीशी मुगाची डाळ घेतली. आता ह्या डाळी पण 1-2 पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घेणार आणि डाळ आणि पालक दोन्ही कुकरमध्ये टाकते शिजण्यासाठी. इथं डाळी धुवून झालेल्या आहे. तर डाळ कुकरला टाकली, त्यानंतर पालक टाकून घेतला. यामध्ये एक छोटा टोमॅटो चिरून टाकला. पालक भाजी जर तुमच्या इथे खात नसेल तर असं डाळ पालक बनवा, नक्की सगळेजण खातील. खूप छान लागतो हा डाळ पालक. आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी हळद आणि एक अर्धा तांब्या इतकं मी पाणी टाकणार आहे याला शिजण्यासाठी. आता हे कुकरचं झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत फोडणीसाठी इथे मी कांदा चिरून घेतला होता. नंतर गॅसवर कढाई ठेवली गरम करायला. जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवला. नंतर ठेचून घेतलेला लसूण घातला, तो पण छान 1 मिनिटभर परतून घेतला. लसूण परतल्यानंतर सुके मसाले घातले, लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि हळद आपण शिजायच्या वेळेस घातली होती, तर हळद मी इथे घातली नाही. आणि सुके मसाले परतल्यानंतर शिजवून घेतलेलं डाळ आणि पालक घातला. डाळ आणि पालक मी घोटून घेतला होता. भाजीला छान अशी उकळी काढून घेतली, किती छान तरी आली बघा भाजीला. आणि अशी माझी डाळ पालकची भाजी बनवून तयार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.